आम्ही 2017-18 पासून प्रयत्न चालू केले होते MPSCचे. 2019 पासून PSIच्या प्रोसेसमध्ये आहे. 19ला फिजिकल ग्राउंड इंटरव्ह्यू, त्यानंतर आपलं 20ला पण सेम एंट्रीसमधून बाहेर पडलेलं आहे आणि शेवटी 22च्या ॲडमध्ये म्हणजे आता निकाल आलेला आहे. म्हणजे आपण एकच आहे की तुम्ही सातत्य ठेवणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये. प्रत्येक वर्षाच्या परीक्षेमध्ये ज्या मागच्या चुका झालेल्या आहेत आपल्या त्या कमी करून पुढच्या ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण कसं मार्क वाढवलं या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आता आपण कट ऑफ बघितलाय, सगळ्यांनी कट ऑफ 320-322 सांगितला होता ओपनचा, पण तो 330 लागलेला आहे. त्यामुळे आणि 2021चा विचार केला तर 2021ला तर 303 कट ऑफ होता ओपनचा, तो डायरेक्ट 330 पर्यंत वाढत गेलेला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी ज्यावेळी 2024चा पेपर होतील त्यावेळी तो अजून आणखी वाढणार आहे, कारण पोरांचा अभ्यास तेवढाच वाढलेला आहे. टेस्ट सिरीज आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला करणं गरजेचंच आहे. टेस्ट सिरीज असेल किंवा सातत्यानं रोज 7 ते 11 म्हणतो ना आपण, ते करावंच लागते, त्याशिवाय पर्याय नाही. दुसरं काय असं सांगण्यासारखं असं काय नाही दुसरं, पण ते सातत्यच गरजेचं आहे या सर्व गोष्टींमध्ये. तुम्हाला काय प्रश्न असेल तर तेच विचारा, कारण आपण तसंच बोलू, कारण मला एवढं फॉर्मल बोलायची सवय नाही. म्हणजे कोणी PSIचं करत असेल किंवा कंबाईन करत असेल ना, तर नक्की त्याला प्रश्न विचारा. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील असे प्रश्न विचारा की बाबा असं केल्यानंतर कसं होईल किंवा काय होईल. कारण तो 19 पासून प्री मेन्स इंटरव्ह्यू हे कंटिन्यू देत आलाय, त्याच्यामुळे त्याने ते पॅनल मागच्या 2 वेळा माझं इंग्लिश मधून नाव बाहेर पडलं होतं थोडक्यात, आणि आता रिझल्ट आलेला आहे 22 मध्ये. म्हणजे 2019 पासून आता 5 वर्ष झाली PSIचीच प्रोसेस फॉलो करतोय मी. एकच आहे की बाबा तुम्ही एक परीक्षा फोकस करा आणि त्याच्यावरच काम करा. तुम्ही ते केलं तरच तुमचं लवकर यश येण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर आपण प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न वेगळा वेगळा राहतो, राज्यसेवेचा वेगळा राहतोय, कंबाईनचा वेगळा राहतोय. तुम्ही जर म्हटलं मी राज्यसेवा करत करत कंबाईन म्हणला तर तसं होत नाही, कारण राज्यसेवेला कॉम्पिटिशन करणारी पोर वेगळी राहतात. तिथं आपला निभाव लागणं, त्या दृष्टीनं आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण आता आपण बघितलं, आता मी जर 2020ला इंटरव्ह्यू मधून बाहेर पडलोय, याचा अर्थ मी 2022ला येताना तेवढ्याच तयारीनं, त्याच्यापेक्षा जास्त तयारीने येतोय. त्यावेळी आपण ज्यावेळी पहिल्यांदा त्या कॉम्पिटिशन मध्ये उभारत असतो त्यावेळी आपल्याला ते समजणं गरजेचं असते ते कॉम्पिटिशन किती आहे, आपण कुठल्या मुलासोबत टक्कर द्यायची त्या कॉम्पिटिशन मध्ये. बरोबर आहे ना, बोल त्याला बरोबर आहे ना. तुमचं काय असेल तर विचारा, आपण बोलू त्याला. काय विचारायचं कोणाला कंबाईनचं? काही प्रॉब्लेम येत म्हणजे प्रॉब्लेम येत नाही म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही का? असं जर होतो त्याचा RTO ज्याला प्रॉब्लेम येतात तो अभ्यास करतो. विचारा प्रश्न. आणि आता पुढे समोर आपले प्री आहे, तर प्रीचाच अभ्यास करा, पुढचा विचार नका करू मेन्सला काय आहे काय. पहिला टप्पा पूर्ण होणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपल्याला जेवढे दिवस मिळतील त्यामध्ये आपण मेन्स करू शकतो चांगली. इंग्लिश 3 महिन्यामध्ये तुम्ही रोज 2 तास जरी केले इंग्लिश तरी लय भारी इंग्लिश होऊन जाते. इंग्लिशला आता मला सांगतो तुम्हाला, माझं मराठी इंग्लिशला ना ज्यावेळी 19ला पेपर दिले मी त्यावेळी 58 मार्क होते पहिल्या पेपरला. त्यानंतर 20ला ज्यावेळी दिले ते 64 झाले आणि त्यानंतर आता 74 मार्क आले. म्हणजे सातत्याने हळूहळू वाढत जाते. एक पेपर जर सोपा आला किंवा तुम्हाला जर अभ्यास त्या लेवलचा झाला तर तुमचे मार्क एकदम पण वाढणार आहे. पण ते सातत्य गरजेचं आहे. त्यात रोज तुम्हाला मराठी इंग्लिशला मेन्सला ज्यावेळी तुम्हाला माहिती आता आपलं बसते मेन्सला, त्यानंतर तुम्हाला एक सेशन तुम्हाला पूर्ण मेन्सला देणं आहे, आपल्या मराठी इंग्लिशला देणं आहे. कारण आपला 50% म्हणजे त्या पेपरमध्ये जर तुम्ही 80 मार्क घेतली, 80 करेक्ट क्वेश्चन आले, मायनस करून 75 आले तर तुम्ही रेसमध्ये पुढे निघून जाता. कारण मराठी इंग्लिशला लय सिली मिस्टेक होतात आणि होकॅप त्यातलं खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी मुलींना काही विचारायचं नाही. इंग्लिशचं PYQ जास्त असतं. PYQ आले तर एखाद्या एक्झामला जास्त येतात, नाही आले तर PYQ बेसच येते, पण ते आपल्याला समजत नाही पेपरच्या प्रेशरमध्ये. आणि करंट अफेअर्स आता चेंज झाले त्यामुळे काही विषय नाही. आता आमच्या वेळी वेगळं होतं, आता चेंज झाले त्यामुळे काही एवढा हे नाही. पण पेपर 1ला मार्क घेणं गरजेचं आहे. आता आमच्या आम्ही जिथं अभ्यास करत होतो तिथला एक मुलगा होता, त्याला पेपर 1ला 84 मार्क आहे. तो तिथंच रेसमध्ये सगळ्यात पुढे निघून गेला की दुसऱ्या पेपरला अवरेज जरी मार्क घेतली तरी तुम्ही पोस्ट घेऊन जाते. आता आमच्या रिझल्टमध्ये ज्यांना 152-153 मार्क होते ते पण बाहेर पडल्यात. कारण एकच की त्यांना फक्त इंटरव्ह्यू मध्ये मार्क घेता आलेले नाही.
त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला तेवढ्याच ताकदीनं अभ्यास करणं गरजेचं आहे की बाबा मॅथ्सला स्कोर आला तर आपण जरा डिलर होतो की बाबा आलाय स्कोर नाही, पण कॉम्पिटिशन जोपर्यंत लिस्ट मध्ये नाव दिसत नाही तोपर्यंत काही समजत नाही आपल्याला कॉम्पिटिशनचा, आणि पोरं खरी मार्क सांगत नाहीत. शेवटपर्यंत खरी मार्क लिस्टला आल्यावरच कळतं पोरांचं.